नमस्कार जिनका रावत एंड स्वागत है आप सभी का दिल से। तो गाइस आज का कहानी कुछ इस तरीके से कि हम लोग बना रहे थे कुछ अलग नया करने का। तो मैंने दोस्त लोगों को ऐसे कॉल किया कि हमको घूमने जाना है, बहुत दूर नहीं, दूरी है मतलब। तो बाइक पे जाना था हमको। तो मैंने सब लोगों को कॉल किया कि हमको घूमने जाना है। तो हमारा प्लान भी सक्सेस होगा कि जाना ही है, फिक्स हो गया ऐसा, और डेट वगैरह सब फिक्स हो गया। तो मैं उन लोगों को लेके गया हमारे प्यारे से बीच पे, जो हम पहले गए थे, देवका बीच दमन पे, गुजरात में है वो। और इधर से लगभग 130 किलोमीटर है, और ज़्यादा दूर भी नहीं है और पास भी नहीं है। तो बाइक पे जाना था हमको, तो प्लान बना लिया हमने और फिर हम निकल पड़े एक प्यारे से सफ़र के लिए। तो आगे देखो हमारा प्यारा सफ़र कैसे होता है। तो चलो कंटिन्यू बने रहो। ट्रॅक्टर घ्यायचे, कोणाचा बाबा आजारी पडलाय, कोणाला दवाखान्यात घेऊन जायचे, हे असे सर्व काही चालू आहे यांचं. एमटी काय ओरडत आहे. फुल करा लागत इथं फिरायला भेटत आहे. पाण्यामध्ये गेला. काय तिथं थांबलोय, थोडासा चहा वगैरे पितो, पाऊस पण आलाय बघू शकता तुम्ही. बाकी सगळी गँग भिजून राहिले, एकदम बोली होऊन राहिले. कॅमेरा पण भिजलाय, मापासून काढतो. तर बघू शकता इथं चाय वगैरे पिऊ आता. पुढे जाऊ. तर गाईस बघू शकता इथं पावसात भिजू राहिलो आता, आणि निम्या रस्त्यात पोहोचलो आम्ही. बाकीची गँग जरा एक नंबर करायला थांबलेली. तर बघू आता कुठपर्यंत जातोय आम्ही, आणि खूपच भिजलोय. रूम भेटते का नाही ते पण बघावं लागेल. तर चला कंटिन्यू बनून राहा, आणि आता डायरेक्ट स्पॉटवर पोहोचतो आणि तुम्हाला भेटतो तिथे. चला कंटिन्यू बनून राहा. हे रस्त्याने झाला अशा, आता तोंडाला असा एवढ लागली बस दिवाचा इतका बेकार. आता ड्रायव्हर चेंज झालाय, गाडी बंद पडल्यामुळं. खाली आहे का पुढं. तो गाईस फायनली दमन बीचला पोहोचलोय, आणि आता तुम्हाला एकदम खतरनाक मध्ये व्ह्यू दाखवतो, बघून घ्या एकदा. या सांगतो चलो. तर गाईस एकदम खतरनाक मध्ये समुद्र झालाय आता, म्हणजे डेंजर मध्ये नाही का, सगळा पाणीवर येतोय बघू शकता तुम्ही, एकदम खतरनाक मध्ये. बापरे, या येईल पहा आता पाणी. आम्ही दमन आलोय तर कधी येणार आहे, बाकीचे आले ना पाणी बघा इकडे येऊ राहिलं. लयच वरती येतोय, भीती पण वाटते. खारट आहे गाईस पाणी इकडे एकदम, म्हणजे बेकार. इकडे बघा कसं पाणी उठतंय. आता बघा हे बघा.
चला आता इथून कंटिन्यू आलो. बघा इकडचे रोड, रस्ता क्रॉस. सो गाईस दमन मध्ये पोहोचलोय आणि डायरेक्ट दमन सिटी मध्ये आलोय. बीच आणि बघू शकता तुम्ही इकडच रंगीबेरंगी सगळं वातावरण आहे. एकदम क्लासिक दिसतंय सगळं. एकदम म्हणजे असं वाटतंय की जरा बाहेर देशामध्ये आलो असं फिलिंग येते. एकदम भारी वाटतंय. बघू शकता पेंटिंग वगैरे आणि व्ह्यू. बघू आता इथं पोरांना कपडे घ्यायचे थोडेफार. बाकीच्यांनी कपडे नाही आणले, बाकीच्यांनी कपडे आणले. तर बघू आता शॉर्ट पॅन्ट घ्यायचे आणलं बाकीच्यांना. चला आता सो वेलकम बॅक गाईज. आणि फायनली आम्ही रूम घेतलाय आणि आता 3 रूम भेटल्या आम्हाला 9 जणांसाठी. प्रत्येक रूम मध्ये तिघ आहे आणि मस्त त्याच्यामध्ये भेटल्या, म्हणजे थोड्या रेट मध्येच भेटल्या चांगल्या. आणि रूम पण चांगले आहे. बाकीचे इकडे आणि बाकीचे इकडे आणि बाकीचे आता इथं आंघोळ करत असतील. हे बघा रूम. बाकीच्या समोर आहेत, समोर या साईडला. तर आमची रूम सेंटर मध्ये बघू शकता तुम्ही. आणि आता अंडरवेअरच आहे मी पण, त्याच्यामुळे दाख नाही शकत. वाट बघू शकता डॉन. तर चला आता थोडंसं आंघोळ वगैरे करू आणि फ्रेश होऊ आणि मग थोडंफार नाईटला थोडं फिरायला जाऊ. तर आता फायनली आम्ही म्हणजे बीचच्या साईडलाच आहे, एकदम जवळच आहे, टेन्शन नाही त्याच्यामुळे. एकदम खतरनाक कुठला कडा बीचवर जायचं निघून. तर चला कंटिन्यू बोलून राहा आणि थोडा फ्रेश होतो आणि मग तुम्हाला मिळतो. तर चला बाय. सो गाईस फायनली रेडी झालोय मी. अंघोळ वगैरे केली आहे आणि आता सगळं रेडी झालोय. इथं संदीप भाऊ बसलाय एकदम निवांत कपडे घालून आणि मी. तर चला आता जरा फिरून येऊ बाहेरून, थोडं जेवणाचं बघू आणि बघू आता काय होतंय. सागर बाहेर आताच आला आंघोळ करून. तर चला कंटिन्यू बनून राहा आणि बाकीचे पण काय करता येते दाखवतो तुम्हाला. तर चला काय मग कसं वाटतंय? हे भाई लोग ये पैसा देखो ये हमारा पैसा पूरा बिक गया है. तो इसका है ना 100 भी लेडीज का दे और ये भी लेडीज का दे. हे खरंच बरं लक्षच नाही केलंय. इसका 100 भी वो लेडीज का है. जोंगा 100 पण तुम्ही 100 पॅन्ट पाहून घ्या. काहीच पाहिलं नाही. फक्त पॅकिंग पाहून घेतले बा. पॅकिंग कशी हे पैसे ओलं होऊन गेले. तर मग काय 1000च्या नोटा येऊन गेल्या. मैं बारिश कर दूं पैसों की तू जाय मेरे. बाजीराव स्पीकर ना आणलं तुम्ही. तुला विश्वासघात केला तुझ्यामुळे सगळे पोरं निघेल होते.
बघ तू आता पुढच्या टाइम तुम्ही स्पीकर आहे ना आणला Speaker नाही तूच नाही आलं तर स्पीकर हा. राहिला बुवा. तू तिकडे गेला ट्रॅक्टर तुझ्यासाठी 2 वाजे धर घरी थांबलो नाही बघा का? आता आमचा एन्जॉय चालू आहे बुवा आता एकदम असंच वाढ. यार पण फक्त न्यूज घ्या अरे मला काय कळलं? अरे मी पाहिलाच नाही मी फक्त कलर पाहिला ते आहे ना बरोबर. तुझी direct अशी आहे. इकडे आले मग पाहिले ना मला बसून आणा. घे पुढे. इकडे उलटा सांगायचं रे आता. कोण सांगितलं का ते कोण केलं मी लास्टला घेतली ती मग मी सांगलं नाही म्हणलं सगळं फुल तुला वेगळीच देईल ना, काढून ते कोपऱ्यात देईल ना. अरे मी पाहिलीच नाही आणि त्यानं केव्हा फिट केलं मग पॅकिंग केलं तुला डायरेक्ट काढून देऊ चला चला नुसतं चला नाही, तिकडे. काहीच नाही. जायचं तर काय बाहेरचा थोडाफार व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता संध्याकाळ झाली आणि बघू शकता संध्याकाळचं वातावरण आहे पोरांनी कपडे वाळत टाकले इकडे बाबा इकडे नाही तिकडे बाबा डेंजर गँग आहे आमची हे बघू शकता इकडं ही आमची रूम आहे तर चला आता जाऊ थोडं बाहेर फिरायला जातो आम्ही आणि बघू काय होतंय पुढे अजून तर चला कंटिन्यू बंद राहा तर काय सगळे गँग निघाले आमची आता आणि आता आम्ही जाऊ जरा जेवणाची सोय करू आणि जेवण वगैरे करून डायरेक्ट झोपून घेऊ तर बघू शकताय बाकीचे गँग सगळे इथंच कपडे घेतले आणि डायरेक्ट दमनची वाईब येऊ राहिली त्यांना बघू शकता तुम्ही ना उद्या खतरनाक मध्ये आंघोळ होणार सगळ्यांच्या आत संदीप बाहेर रेडी झालाय आणि बाकीची गँग इकडे तर चला आता आम्ही ट्रिपल सीट जाणार आहे तर चला कंटिन्यू बनवून राहा आता जाऊ डायरेक्ट जेवण करू तर काय बघू शकता आता वातावरण एकदम खतरनाक मध्ये झालं एकदम पण ते पाणी काय कुठं गेला नंतर ऐकलं पाणी बिन जात तर काय तिथं पार्किंग मध्ये आलोय आणि डायरेक्ट बीच साईडला आम्ही समोर बीच आहे आणि समोर शेजारीच बीच आहे तर चला आता जाऊ समोर आणि बघू व्ह्यू कसा भेटतो आपल्याला तर चला चलो मग श्याम भाऊ कसा वाटत राहिलाय एकदम गार वातावरण आहे. एक नंबर वातावरण. आणि आता आमचे सागर भाऊ बोलणार आहे. काय नाही सागर भाऊ सर वातावरणाची मजा घ्या दिसतो का मी काल काही माहित तर गाईस बघू शकता आता वातावरण एकदम खतरनाक मध्ये आणि संध्याकाळचा टाइम म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलची फिलिंग आणि कसं इकडे बघू शकता बाकी स्ट्रीट वगैरे एकदम खतरनाक आहे नाही का? एकदम साफ आणि स्वच्छ आहे सगळा परिसर एकदम मस्त वाटतंय एकदम स्वर्गात आल्यासारखं वाटत राहिलं आणि तिकडे फोटो काढून राहिले सगळा फोटो चालू आहे आणि सगळे आनंद घेत आहे आता तर एवढं सांगू शकतो मी बाकीच्यांसाठी आमच्या वरचे आले नाही ना त्यांनी रळतच राहा म्हणा आता बघतच राहा तुम्ही पस्तावाला तुम्ही म्हणा आम्ही लई एन्जॉय करून राहिलो आता असं तर काय आता इथं थांबलोय थोडंफार चिकन चिलीची सोय केली आम्ही बघू शकताय बाकीचे गँग चिकन घेऊन राहिले चिकन चिल्ली घेणार आणि बीचवर जाऊन खाणार. बीचवर जाणार आणि फुल दाबून खाणार असा विषय आमचा आणि इकडची सिटी बघू शकता ही सिटी अरे सागर भाई. आम्ही सागर बघू शकता तोंड कसं झालंय लयच आठवण येऊ राहिली घरची असा विषय त्याचा नाही रे भाऊ. त्याच्यामुळं तर बघू आता जाऊ बीच वरती थोडासा हे परा काय एवढी काय ये बरं, एवढा मोठा पक्षी ये खेकड हमारे यहाँ आईसी होती ये इसका जबड़ा और इसके पाइप बहुत ताकतवर है. हाय रे पाकड्या ती
काहीतरी माहिती दे चिंबोरी कशी आहे काय आहे. 2 चिंबर एक आता इकडे दमणला आल्यावर वेगळीच चिंबोरी आहे, आपल्या तिकडे वेगळी आहे. याच्या हातात 2 आहे, ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. पूर्ण सो गाईज जेवण वगैरे केलंय आणि आता झोपायची तयारी चालली आमची. आणि आता बघू उद्याचा प्लॅन काय आहे आमचा, फिरायचा कुठं जातो आम्ही. तर आता खूपच झोप लागली आहे आणि सगळ्या रूमवरती आलं आहे झोपायला. तर आता झोपून घेऊ आणि बघू सकाळी कुठं प्लॅन होतं आहे. तर भेटू सकाळी, तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय. सो हे गाईज गुड मॉर्निंग. आणि आजचा दुसरा दिवस आहे आमचा आणि समोर खूपच पाऊस चालू आहे, बघू शकता. रात्रीपासून पाऊस चालू आहे गाईज आणि आम्हाला आजचा मेन दिवस होता फिरायचा आणि काही फिरता पण येऊन नाही राहिला पावसामुळे. पाऊस उघडत नाही, काय सांगू आता तुम्हाला. आणि बघू शकता सगळे आराम करून राहिले आणि खूपच भूक लागली. आता जेवणाची सोय करावं लागेल आम्हाला. बघू आता जेवणाची सोय करतो, जेवण वगैरे करतो. बघू पाऊस उघडला तर फिरायला जायचं आम्हाला, बघू. आणि जाऊ तर कंटिन्यू बनून राहा आणि भेटू कुठं राहतो आम्ही. तर चला बाय. Oh my god. कोणत्या व्हिडिओ मला सुद्धा आठवलं. तर काय आता आम्ही सायकलीवर फिरणार आहे पावसामध्ये आणि इकडे तर कोण दिसत नाही. तर बघू आता आम्ही फिरू एकदम एन्जॉय मध्ये. तर बघू शकता समुद्र कसा चाललाय, पाणी वरती वर आलं हळूहळू. उडव ना अरे उडव ना. तर गाईस बघू शकता तुम्ही आता एकदम पावसामध्ये भिजू राहिला आम्ही आणि बीचवर आजूबाजूला कोणीच दिसणार नाही तुम्हाला. आम्ही दिसूया बा, पुढे गँग आहे आमची आणि साईडलाच गँग आहे बाकीची. आम्ही इकडे बीचमध्ये एकदम खतरनाक मध्ये आणि खूपच एन्जॉय एकदम परफेक्ट. तर काय खूप एन्जॉय केला एकदम खतरनाक मध्ये. एकदम भिजून जायलाय, हवा का कसं झोपलाय. वाह. सो हे गाईज वेलकम बॅक. आणि आज आमचा आहे तिसरा दिवस आणि आमचा तिसरा दिवस म्हणजे आज घरी जायचा दिवस आहे आमचा. आणि बघू आता कुठून घरी जातो आम्ही. बाकीचे मित्र लेट आले आमचे आणि ते जरा फिरायला गेले आणि बाकीचे आंघोळ वगैरे करताय. आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे आणि आता बघू रस्त्यात कुठं थांबतोय, कुठं जातोय. एवढंच राहिलं आमच्याकडे आता. बाईक काय नाही, काल खूप एन्जॉय केला आम्ही, एकदम मजा येऊन गेली खतरनाकमध्ये बीचवरती. तर आज जरा वेगळं वाटतंय घरी जायला. तर बघू आज घरी जातो काय होतंय काय नाही. तर चला भेटूया जरा एका
दुसऱ्या ठिकाणी, तर त्याला कंटिन्यू बनवू. जायचं आता बीच साईडला आलो आम्ही आणि आता फोटोशूट वगैरे करून घेऊ. ज्याचे त्याचे पर्सनल फोटो पोस्ट करायला इंस्टावरती. आणि बाकीची गँग आमच्या इकडे चालली कुठं काय माहिती आता, शोधावं लागेल त्यांना पण. तर कायच इकडं खूप मस्त दमन नाव लिहिलेलं आहे आणि दाखवतो तुम्हाला. तर चला. तर काय आता परत चाललोय फिरत पुढे पुढे आणि खूपच मस्त वाटतंय. तर चला जाऊ पुढे पुढे. बाकी तिकडं फोटो काढून राहिले आणि यात पुढे निघून आलं. थोडं बघत बघत म्हटलं कुठं काय नाही. तर बघू शकता इकडचे रोड एकदम क्लीन आहे आणि समोर समुद्र किनारा सारा. आता लाटा खाली गेले हळूहळू वरती येतील दुपारपर्यंत. एकदम खतरनाक सीन आहे तेव्हा. आणि इथं बघू शकता एरिया एकदम टॉप लेवलमध्ये. आय लव्ह लिहिलं आहे तर दमन तिकडे नाव दिलंय आपण. तर काय रूम सोडतोय आता आम्ही आणि आता चेकआउट करतोय इथून. अलविदा बाय बाय टाटा दमन. आणि आता सरळ घराच्या रस्त्याला लागू आणि घरी राहून झोपून घेऊ. तर बघू आता कुठपर्यंत राहतो आम्ही, कुठे कुठे व्हिडिओ बनवतोय. तर कंटिन्यू बनून राहा अजून पण आणि बघा, अजून एन्जॉय करा. तर चला.